हॅलो हाय गाईस, आपण आज बनवणार आहे डोसा। हे बघा, सगळ्यात पहिले मी नारळ कट करून घेतलेला आहे। मी थोडीशी 4-5 मिरची घेतलेली आहे आणि आता आपण मिरची आणि नारळ आपण हे सगळं आपण टाकून देत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे बघा, मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊया। याला भांड्यामध्ये टाकून आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया आणि बारीक करून घेतल्याच्या नंतर आपण चटणी बनवून घेऊया। आणि तुम्हाला जर सांबारची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, मी मिक्सरमधून वाटण जे आहे ते आपलं बारीक करून घेतलेलं आहे मस्तपैकी। आणि आता गॅस ऑन करून कढई पण ठेवलेली आहे गॅसवर। हे बघा, आणि आता आपण याच्यात टाकणार आहे थोडीशी मोहरी। हे बघा, आता कढई गरम झालेली आहे आणि आता आपण याच्यात मोहरी टाकून घेऊया। मस्तपैकी बारीक करून घ्यायची नारळाची चटणी, जास्त ठोकर नाही ठेवायची, म्हणजे की जे एकीकडे पाणी आणि एकीकडे चटणी पळते त्यासाठी बारीक करून घ्यायची, तर तेवढी मस्त लागते। आता मी मोहरी टाकून घेतलेली आहे कढईमध्ये आणि आता आपण अगदी थोडंसं तेल टाकणार आहे, कारण की थोडंसं तेल असलं की चटणी व्यवस्थित लागते। जास्त तेल झालं तर चटणी छान नाही लागत। नारळ पण तेलाचंच, त्याच्यासाठी ती एवढं छान लागत नाही आहे। आणि चटणी करताना हे ध्यान ठेवायचं की जास्त वेळ चटणीला गॅसवर ठेवायचं नाही, 1 मिनटं किंवा 1.5 मिनटं ज़्यादा से ज़्यादा। हे बघा, मी अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 किंवा 1.5 मिनटं चटणीला गॅसवर ठेवायचं, नाही तर ती अशी फुटलेलं दूध कसं होतं आहे तसं होते ती, एकदम फुटल्यासारखी होते, फुटते ती। आणि आता आपण हे बघा, मोहरी अशी तडतडायला लागलेली आहे आपली आणि आपण लगेच आता दुसरीकडे आपण डोसा बनवण्यासाठी पण सकाळी सकाळी माझ्याकडं खूप घाई असते। माझी मुलगी सकाळी 7लाच स्कूलला जाते, त्यासाठी खूप घाई असते माझ्याकडे सकाळी सकाळी। मी लगेच दुसरा गॅस चालू करून त्याच्यावर आपण तवा ठेवून घेतलेला आहे। मी तवा ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर, आणि माझ्याकडे डोसा बनवण्यासाठी डोसा तवा नाही आहे, त्याच्यामुळे मी साध्या तव्यावरच डोसा बनवते। हे बघा, अशी चटणी आपली मस्तपैकी आता आपल्याला जशी पाहिजे तशी, जास्त जाड नाही जास्त पतली नाही, अशी मीडियम याच्यावर आपण पाणी टाकून घेऊया आणि अगदी 1 मिनटासाठी फक्त वर ठेवायची, एकदम मिक्स करून मीठ टाकायचं त्याच्यात आणि मीठ टाकून फक्त मीठ विरघळेपर्यंत तेवढाच वेळेत ते गॅसवर ठेवायची आहे आपल्याला चटणी जी आहे ती। आणि माझ्याकडं डोसा बनवण्यासाठी डोसा तवा नाही आहे, तर मी आपले ॲल्युमिनियमचा जो तवा असतो ना चपातीचा, तर त्या चपातीच्या तव्यावर मी कसा डोसा बनवते आज बघा। तुटणार नाही, काही नाही, चिपकत पण नाही आणि तुटत पण नाही आहे। आणि मी जे डोशाचं वाटण आहे ना ते मी घरीच बनवलेलं आहे। जसं की 1 वाटी तुम्हाला जर बनवायचं असेल तर 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची, 2 वाटी तांदूळ घ्यायचे, 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि हे सगळं भिजू घालायचं आणि त्याच्यात थोडंसं ताक टाकायचं, म्हणजेच की त्याला आमसलपणा येतो, जे डोसामध्ये इडलीमध्ये असतो आहे। जसं की तुम्ही खायला तुम्हाला माहीतच आहे की थोडंसं आमसल असलं की ते चांगलं लागतं खायला। नाही तर आपण घरी वाटण जे बनवलं असेल त्यात डाळ हे असतं ना आपण टाकलेलं व्यवस्थित, तर ती गावरान डाळ असल्यामुळे त्याचा वास पण तसाच येतो गावरान डाळीसारखा, त्यासाठी त्यात हे टाकणं खूप गरजेचं असतं। आता मी हे बघा, तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मी तुमच्यासमोर डोसा बघा कसा टाकते, बिलकुल न चिपकता डोसा बघा कसा निघतोय। हे बघा, मी वाटण घरीच केलेलं आहे। डाळ माझी सालीची होती तर थोडं एवढं व्हाईट नाही आलेलं आहे, मी घासली डाळ, पण तरी पण थोडे आपलं जे आहे ना ते राहिलेलं होते, टक्कर डाळीचे जे टक्कर असतात की नाही ते राहिलेले होते। हे बघा, आपली चटणी तर करून मी साईडला ठेवली, आता आपण डोसा बनवत आहे। हे बघा, मी कशा पद्धतीने बनवते। आणि माझ्याकडे डोसा बनवायचा तवा नाही आहे आणि ह्या तव्यावर खूप लोकांचं असतं की चपातीचा तवा आहे, मग आता त्याच्यावर डोसा चिपकतो आहे, तर काय करायचं त्याच्यासाठी। हे बघा, बिलकुल काहीच करायची जरूरत नाही, फक्त व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तव्याला, जे आपलं व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं। आणि अगर तसं नसेल जमत चम्मचनं तेल लावणं तुम्हाला, तर एक कांदा असतो, कांदा आपला अर्धा करून घ्यायचा आणि कांद्यातनं असं व्यवस्थित लावून घ्यायचं एकदम सगळं, जिथपर्यंत आपण बनवू शकतो ना तिथपर्यंत डोश्याला तव्याला तेल लावून घ्यायचं, जिथपर्यंत आपला डोसा बनवायचा तिथपर्यंत लावून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा, असं साईडने थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे की तो चिपकत पण नाही आणि व्यवस्थित निघून येतो। आणि तसं तर तुम्ही आता बघणारच आहे, आपलं 1 मिनटं 1.5 मिनटं आपण फुल गॅस केलेला आहे आणि फुल गॅसवरती ठेवूया आपण, आणि 1 ते 1.5 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते।
पलटून की कसा व्यवस्थित आणि पलटताना पण दाखवते, म्हणजेच की तुम्हाला कळन. आणि खूप लोक व्हिडिओ एडिट करून बनवतात, हे करून बनवतात, पण मी तसं काही करत नाही. जे आपलं ओरिजिनल असते तेच मी टाकते. आणि तरी पण लोक लाईक, सबस्क्राईब, कमेंट काहीच करत नाही आहे. आणि खूप लोक असे असतात, एक दाखवतात एक टाकतात व्हिडिओमध्ये, एक दाखवायला एक दाखवते आणि टाकायला एक टाकते. पण माझं तसं काहीच नसतं आहे बघा, रिअल सगळं. बघा आता आपण जो डोसा आहे तो आपला तयार झालेला आहे. तर हे बघा कसा मस्तपैकी निघतोय तो. हे बघा असं चौकून पहिले जो सराटा आहे आपला तो पुरा चौकून हे करायचा. अजून एवढा व्यवस्थित हे झालेला नाही आहे, त्यासाठी आपण अजून थोडंसं थांबू आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊया त्याला, म्हणजेच की मस्तपैकी तो अजून कुरकुरीत होईल आपल्याला खायला आणि व्यवस्थित. आणि चिपकणार नाही हे तर तुम्हाला समजलंच असेल की डोसा चिपकलेला नाही आहे. हे बघा आणि आपला डोसा तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.